बातमी बळीराजाची. सहप्रायोजक आहेत अक्कुदास दूधकांडी. शुद्ध आयुर्वेदिक चूर्ण, सर्व दुभत्या व पाळीव पशुपक्ष्यांकरिता. नमस्कार, मी अक्षरा चोरमारे. बातमी बळीराजाची या कृषी विशेष बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आता कृषी विषयक महत्त्वाच्या बातम्यांचा झटपट आढावा घेऊयात बळीराजा टॉप 10 मधून. ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि बारामतीच्या कृषी महाविद्यालयासोबत टायअप करून एक कृषी तंत्रज्ञान आणि वातावरणीय बदलात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर कसा करायचा यावर आधारित एक अभ्यासक्रम सुरू केला जाईल. तर शरद पवार यांनी या संदर्भात आज घोषणा केली आहे. वाशिम पाटबंधारे मंडळ कार्यालयाचं स्थानांतरण रद्द करण्याची शेतकऱ्यांनी मागणी केली आहे. वाशिमचे पाटबंधारे मंडळ कार्यालय जैसे थे ठेवण्याची मागणी शेतकऱ्यांनी राज्य सरकारकडे केली आहे. मावळ कृषी विभागाच्या पुढाकारानं शिळेम गावातील ओढ्यावर कृषी अधिकारी विकास गोसावी यांनी लोकसहभागातून वनराई बंधारा बांधलाय. शेतकऱ्यांना रब्बी हंगाम पिकांसाठी तसंच पाळीव जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय झाली आहे. कांद्याच्या दरवाढीनं शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. धुळ्यात या संदर्भात अनेक उपक्रम सुद्धा राबवले जात आहेत. तर मावळ कृषी विभागाच्या पुढाकारानं शिळेम गावातील ओढ्यावर कृषी अधिकारी विकास गोसावी यांनी लोकसहभागातून वनराई बंधारा बांधलाय. शेतकऱ्यांना रब्बी हंगाम पिकांसाठी तसंच पाळीव जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय झाली आहे. वाशिम जिल्ह्यात यंदा खरीपातील सोयाबीन पिकाला भाव नसल्यानं शेतकरी संकटात आहे. शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा एकदा निराशा आली आहे. नवघरे परिसरात रब्बीच्या गहू हरभरा पीक पेरणीच्या मशागतीला सुरुवात झाली आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर बोंडअळीचं संकट घोंगावतंय. वरून हिरवेगार दिसणारे कपाशीचे बोंड हे आतून पूर्णपणे किडले आहेत, तर सुकून खाली देखील पडतायत. तर हजारो रुपये खर्च करून उभी केलेलं कपाशीचं पीक हे वाचवण्यासाठी महागड्या औषधांची फवारणी करण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर ऊसाची लागवड केली जाते, पण यावर्षी मोठ्या प्रमाणावर होमणी अळीचा शिरकाव पाहायला मिळतोय. ऊसामध्ये देखील अळीचा शिरकाव झालाय. वाशिम जिल्ह्यातील पांगराबंदी येथील शेतकऱ्याचं वन्य प्राण्यांनी मोठं नुकसान केलंय आणि याकडे वन विभाग कर्मचारी अधिकारी लक्ष देत नसताना शेतकऱ्याला अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळत आहे. मंगळवेढा तालुक्यातील भैरवनाथ शुगर लिमिटेडच्या गळीत हंगामाचा शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी सावंत यांच्या हस्ते शुभारंभ पार पडला आणि यावेळी FRP नुसार ऊस दराचा पहिला हप्ता देण्याची घोषणा कारखान्याचे व्हाईस चेअरमन अनिल सावंत यांनी केली आहे. आता कृषी विषयक बातम्या पाहूयात विस्तारानं. तर लवकरच संत्रा बोर्ड स्थापन करणार. संत्र्यांमध्ये प्रक्रिया करून त्याचा माल जालना आणि वर्धा ड्राय पोर्ट बनवलाय. त्याच्या माध्यमातून एक्सपोर्ट केल्यावर भर दिला जाईल असं अब्दुल सत्तार म्हणाले. तर शिवाय आडत बंद करण्याचा निर्णय सरकारनं घेतलेला नाही. APMC मध्ये ठरवलेले दर द्यावे लागेल. दांगट समिती त्यासाठी नेमली आहे, जी 45 दिवसात अहवाल देईल असं वक्तव्य देखील सत्तारांनी केलंय. या दोन्ही प्रश्नावर मी आता एक दांगट समिती नेमली. ही दांगट समिती आता येणाऱ्या 45 दिवसामध्ये मला अहवाल देणार आहे का मार्केट कमिट्यामध्ये शेतकऱ्याची कुठे अडवणूक होते. बाहेर जो ओपनमध्ये माल विकला जातो त्याला कोणताही टॅक्स नाही. मार्केट कमिटीमध्ये जो विकला जातो त्याला टॅक्स लागतो. ह्या दोघांमधला प्रायव्हेट मार्केट कमिटी हा कन्सेप्ट ठेवायचा का बंद करायचा. थेट परवाने जे दिलेले आहे ते ठेवायचे का बंद करायचे. मार्केट कमिट्या चालू ठेवायच्या का त्या बंद करायच्या. मार्केट कमिटीमध्ये लागणारे टॅक्स कमी जास्त होऊ नये यासाठी तंतोतंत अभ्यास केला जाईल.
महाराष्ट्राचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी पीएम किसानच्या पुढील हप्त्याबाबत वक्तव्य केलंय आणि त्याचबरोबर राज्य शासनानं जाहीर केलेल्या नमो किसान महासन्मान योजनेचा पहिला हप्ता या देण्याच्या पार्श्वभूमीवर योजनेबाबत त्यांनी भाष्य केलंय। कृषी विभागानं 1720 कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिलाय अशी माहिती देखील कृषी मंत्री धनंजय मुंडेंनी दिली आहे। पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 14वा हप्ता मिळाल्यानंतर आता शेतकऱ्यांना 15व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे आणि या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रत्येकी 2000 रुपयांप्रमाणे एकूण 6000 रुपये हे जमा केले जातील। तर यापूर्वी डीबीटी माध्यमातून ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली आहे। 8.5 कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट 2.5 लाख कोटी रुपयांची धनराशी जमा करण्यात आली। तर साधारणतः दर 5 महिन्यांनी योजनेचा हप्ता मिळतो। जिद्द, चिकाटी, मेहनत घेण्याची तयारी आणि सोबतीला तंत्र आणि शास्त्रशुद्ध पद्धतीचा वापर करून 1 एकर शेतीतून 100 टन ऊसाचं उत्पादन हे घेण्याचा विक्रम माळशिरस तालुक्यातील मोरोची गावचे शेतकरी लक्ष्मण सूळ यांनी केला आहे। 2014 मध्ये सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी स्वतःच्या मालकीच्या असणाऱ्या 31 एकर शेतीत झोकून दिलं। तर शेतीत वेगवेगळे प्रयोग करत त्यांनी 1 एकर ऊसात 1 एकर शेतीत तब्बल 100 टन ऊस उत्पादनाचा विक्रम केलाय। आपल्यासोबत लक्ष्मणराव सूळ आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊयात की नक्की आपण एकरी 100 टन ऊसापर्यंत कसं पोचलात, कसं नियोजन ह्याच्यासाठी आपण केलंय? सर, मी या पंचसूत्रीप्रमाणे फक्त काम करतो। माझी 5 सूत्र ठरलेली असतात ऊसामध्ये। त्यामध्ये जमिनीची सुपीकता, त्यामध्ये काही गोष्टी करतो, त्यानंतर बेणी निवड एक महत्त्वाची ठरवतो, त्यानंतर लागण पद्धत एक माझी, आणि दुसरी गोष्ट त्यामध्ये खत नियोजन आणि पीक संरक्षण, पाण्याची पद्धत, पाणी व्यवस्थापन, या 5 सूत्रीप्रमाणे मी काम करतो आणि त्याचा फायदा मला भरपूर मोठ्या प्रमाणात झाला। त्यामध्ये काही गोष्टी, माझी लागणीची पद्धत 5/1.5, 5.5/2 किंवा 5/2 अशी असते, आणि जेटा मोडणं आणि बेसल डोस, खताचा एक बेसल डोस महत्त्वाचा आहे ठरलेला, तो एक बेसल डोस, दुसरा डोस, तिसरा डोस, चौथा डोस आणि पावसाळी डोस, असे 4 किंवा 5 डोस करतो। आणि पीक संरक्षणाच्या दृष्टिकोनातून संजीवकाच्या फवारण्या करतो, कीटकनाशकाच्या फवारण्या करतो। त्यामुळं त्याचा जे मला इफेक्ट फायदा मिळाला तो भरपूर प्रमाणात मिळाला आणि त्याचाच मला एक अनुभव यायला लागला। पीक सुंदर दिसायला लागल्यावर मी आणखी शेतीमध्ये रमायला लागलो, जास्त खतं, माती किंवा औषधं पीक संरक्षणाच्या दृष्टिकोनातून व्यवस्था करायला लागलो। आणि त्याचा एक फायदा मला असा झाला की मला अशी खात्री पटली की आपण यामध्ये 100 टनाच्या पुढे नक्की उत्पन्न काढू शकतोय। आणि त्या पद्धतीनं मी तशा पद्धतीचे काय नियोजन, संख्या नियोजन वगैरे करत गेल्यानंतर मला त्यामध्ये तेवढं उत्पन्न मला मिळायला लागलं। नापिकीला कंटाळून आत्महत्या करतात, त्यांना काय सल्ला द्याल? माझं असं मत आहे, त्या मंडळींनी असा पीक पाहणी करावी, त्यामध्ये अभ्यास करावा थोडाफार, आणि प्रात्यक्षिक बघावं। त्या प्रात्यक्षिकामध्ये त्यांना कळेल की आपण फार मोठ्या प्रमाणात जर झोकून दिलं शेतीमध्ये पूर्ण अगदी वेळ, तर आपल्याला आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही। अभिराज ओबाळे, लोकशाही मराठी, माळशिरस। चारा टंचाईला पशुपालकांना दरवर्षी सामोरं जावं लागतं आणि त्यामुळे पशुपालक शेतकरी दरवर्षी अडचणीत सापडतो। चारा टंचाईवर काय उपाययोजना करता येऊ शकतात, पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर पशुपालकांनी चाऱ्याची नोंद ठेवणं अत्यंत आवश्यक आहे। गायींना, म्हशींना किती हिरवा चारा, किती कोरडा चारा द्यायचा याविषयी नियोजन करावं। जनावरांना विविध पेंडींचा वापर करून जनावरांच्या खाद्याचं व्यवस्थापन करावं। रब्बी हंगामात द्विदल चाऱ्याची प्रत्येक शेतकऱ्यानं पेरणी करावी। विद्यापीठानं शिफारस केलेल्या चाऱ्याची लागवड करावी। ऊसाचे वाडे हा खरं तर अत्यंत निकृष्ट दर्जाचा चारा आहे। ऊसाच्या वाड्याचा मुरघास बनवून ठेवावा। शासनानं पशुवैद्यकीय डॉक्टरांना ट्रेनिंग देणं गरजेचं आहे। तर डॉक्टरांनी पशुपालकांना वेळोवेळी माहिती द्यावी।
पावसानं ओढ दिल्यामुळे यंदा राज्यासमोर दुष्काळाचं सावट आहे. पहिल्या टप्प्यात 40 तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर होणार असून याबाबत लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे. तर दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये विविध सवलती लागू होऊन शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकेल. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार यंदाच्या हंगामात 21 दिवसांपेक्षा अधिक पावसाचा खंड पडला आहे आणि त्यामुळे शेतीमालाच्या उत्पादनात 50% अधिक घट आणि भूगर्भातील खालावलेली पाणी पातळी या निकषांच्या आधारे दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. तर कोणकोणत्या तालुक्याचा यात समावेश असेल पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. तर धुळ्यातील शिंदखेडा, जळगावमधील 40 गाव, बुलढाणा जिल्ह्यातील लोणार, जालनामधील भोकरदन, बदनापूर, अंबड आणि मंठा, छत्रपती संभाजीनगरमधील सोयगाव, नाशिकमधील मालेगाव, सिन्नर, येवला, पुण्यातून शिरूर, मुळशी, दौंड, पुरंदर, सोलापूरमधून करमाळा, माढा, बार्शी आणि माळशिरस, कोल्हापूर जिल्ह्यातून हातकणंगले आणि गडहिंग्लज, सांगलीमधील शिराळा, कडेगाव, खानापूर आणि मिरज, तर बीड जिल्ह्यातील वडवणी, धारूर आणि अंबेजोगाई या तालुक्यांचा यात समावेश असेल. दसरा दिवाळीमुळे बेदाणा बाजारात उलाढालीचा वेग वाढलाय. 1.5 महिन्यात 40,000 टन बेदाण्याची विक्री झाली आहे. गणपती उत्सवापासून बेदाण्याचे दर हे टिकून आहेत. दसरा दिवाळीनंतरही बेदाणे दरात तेजी कायम आहे आणि हा अंदाज या उद्योगातील जाणकारांनी व्यक्त केलाय. तर गेल्या 1.5 महिन्यात सुमारे 50,000 बेदाण्याची विक्री झाली आहे. दरम्यान नव्या बेदाण्याचा हंगाम सुरू झाल्यापासून अखेर 2,25,000 ते 2,30,000 टन बेदाण्याची विक्री झाली आहे. सध्या राज्यात 65,000 ते 70,000 टन बेदाणा शिल्लक आहे. तर प्रतवारीनुसार बेदाण्याचे प्रति किलो दर कसे आहेत जाणून घेऊया. हिरवा बेदाणा प्रति किलो 120 ते 220, पिवळ्या बेदाण्याचा दर आहे 130 ते 180 रुपये किलो, तर काळा बेदाणा 30 ते 70 रुपये प्रति किलो. जळगाव जिल्ह्यात यावर्षी मोठ्या प्रमाणात ज्वारीची लागवड करण्यात आली होती. मात्र पावसाच्या अनियमिततेमुळे ज्वारीच्या उत्पन्नात मोठी घट झाली आहे. तर दुसरीकडे ज्वारीला भाव मिळत नसल्यानं शेतकरी दुहेरी संकटात सापडलाय आणि त्यामुळेच ज्वारीला किमान 3,000 ते 3,500 रुपये भाव मिळावा आणि राज्य शासनानं शासकीय खरेदी केंद्र सुरू करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होते. आणि याबाबत शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्यात आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी. जळगाव जिल्ह्यात खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात ज्वारीची लागवड करण्यात आली होती. मात्र वातावरणातील बदल व पावसाची अनियमितता यामुळे ज्वारीच्या उत्पन्नात मोठी घट झाली असून सद्यस्थितीत ज्वारीची काढणी सुरू आहे. मात्र उत्पन्नात घट झाल्याने बळीराजा हा हवालदिल झाला आहे. आपल्यासोबत काही शेतकरी आहेत. तर काय सांगाल, ज्या पद्धतीने खरं तर वातावरणातील बदल व पावसाची अनियमितता यामुळे खरं तर ज्वारीच्या उत्पन्नात मोठी घट झालेली आहे, काय नेमकी परिस्थिती आहे? पाऊस अनियमित पडल्यामुळे ज्वारीला मोर हा रोग लागला आणि जीव ते पतली झाली आणि त्यामुळे उत्पन्न कमी आलं, मजुरीसुद्धा निघाली नाही. किती एकरामध्ये आपण लागवड केली होती आणि किती उत्पन्न आलेलं आहे? 20 गुंठे ज्वारी पेरली होती, पण ती 4च क्विंटल आली, 10 क्विंटल यायला हवी होती. यावर्षीसुद्धा खूप कमी प्रमाणात ज्वारी झाली होती आणि यावर्षीसुद्धा आम्ही ज्वारी पेरली पण ज्वारी उगवलीच नाही आणि जी उगवली तिला पण जेवढी आली 8-10 पोते आली पाहिजे होती पण 4च पोते आली आणि तिलासुद्धा भाव नाही जास्त. शेतकऱ्याला आता 2,800-2,600 पासून तर 2,800 रुपयापर्यंत भाव देतात ते आणि आम्हाला शेतकऱ्याला परवडत नाही. जवळजवळ आम्हाला 3.5 म्हणजे 3,500 रुपयापर्यंत तरी भाव पाहिजे ज्वारीचा. तेव्हा तरी आम्हाला काहीतरी शेतामध्ये उत्पन्न राहील किंवा आमच्या घरखर्च धकेल. यापेक्षा जास्त जर मिळाला आणि शासनाने खरेदी विक्री केंद्र चालू केलं पाहिजे. यावल तालुक्यामध्ये जवळजवळ 7-8 वर्षापासून खरेदी विक्री केंद्र बंद आहे.
त्याच्यामुळे शेतकऱ्यांची फार अडचण निर्माण होते. व्यापारी लोक कसं आहे उमजू देत नाही, शेतकऱ्यांना जास्त समजत नाही न शिकल्यामुळे. त्याच्यामुळे काय होतं, जो भाव आला तो आपली इकडे गरज असते. आता आम्हाला हे पेरणी करायचं आहे, पेरणीला पैसे कुठून आणायचे, हा माल विकू त्यावेळेस पेरणीसाठी पैसे येतील. मग अशा अडचणी शेतकऱ्याला जर निर्माण होतील आणि जर खरेदी विक्री केंद्र जर सरकारने जर चालू केलं तर शेतकऱ्याचा जेणेकरून थोडासा फायदा होईल असं आमची इच्छा आहे. मंगेश जोशी, लोकशाही मराठी, जळगाव. ऑक्सफर्ड विद्यापीठानं बारामतीच्या कृषी महाविद्यालयासोबत टायअप करून एक कृषी तंत्रज्ञान आणि वातावरणीय बदलात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर कसा करायचा यावर आधारित एक अभ्यासक्रम सुरू करणार आहे. तर शरद पवार यांनी आज याची घोषणा केली आहे. उत्तर अमेरिकानंतर भारतात पहिल्यांदाच भविष्यातील शेती संबंधीचा डेमो हा बारामतीत जानेवारीत होणाऱ्या कृषी प्रदर्शनात दाखवला जाईल. तर साखरेचा उतारा वाढवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानाची माहिती देखील या प्रदर्शनात दिली जाईल. तर आज वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये यासंबंधीची शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. दर 2 वर्षांनी बारामतीला कृषकाकडून एक मोठं एक्झिबिशन कृषीचं आयोजित केलं जातं आणि ते यंदाच्या वर्षी 18-19 जानेवारीला कृषीचं एक्झिबिशन त्या ठिकाणी आयोजित होत आहे. आणि त्याच्यामध्ये प्रामुख्यानं ही वाढेल कसं किंवा उसाच्यामध्ये साखरेचं प्रमाण सुक्रत पर्सेंटेज वाढेल कसं याबद्दलचं एक जे काही काम केलं आहे त्या संबंधीची माहिती ही त्या ठिकाणी दिली जाईल. राज्यातील शेतकरी आणि व्यापाऱ्यांसाठी राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या एकरकमी कर्जफेड योजनेचा बोजवारा उडाल्याची टीका व्यापारी महासंघाचे नेते अतुल शहांनी केली आहे. आणि याबाबत सहकार आयुक्तांनी 8 दिवसात दखल न घेतल्यास सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करू असा इशारा अतुल शहांनी दिला आहे. 15 दिवसात ह्याची पूर्ण चौकशी ह्या 6 जून 2022च्या GR प्रमाणे कुठल्या बँकेने काय काय कार्यवाही केलेल्या आहे त्याची संपूर्ण चौकशी झाली नाही तर या 15 दिवसानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसण्याचा आज निर्णय मी घेतलेला आहे. तसं सविस्तर निवेदन भाजपचे बावनकुळे साहेब असतील, इथले पालकमंत्री सुरेश खाडे, इथले आमदार सुधीर गाडगे, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, सहकार आयुक्त कार्यालय यांना सर्वांना दिलेला आहे. तातडीने याचा निकाल लागला नाही तर मला आमरण उपोषणाला बसण्याशिवाय पर्याय नाही. राज्यातील 5 साखर कारखान्यांना थक हमीवर राज्य सहकारी बँकेकडून शासकीय थक हमीवर 631 कोटी रुपयांचं कर्ज हे उपलब्ध करून दिले जाणार आहे. तर हे 5ही कारखाने राजकारणी व्यक्तींचे असल्यानं यावर रघुनाथ पाटील यांनी शंका उपस्थित केली आहे. सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना चंद्रभागानगर, छत्रपती सहकारी साखर कारखाना भवानीनगर, जय भवानी सहकारी साखर कारखाना शिवाजीनगर, गेवराई आणि भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना लक्ष्मीनगर, येळेगाव, नांदेड, संत कुर्मदास सहकारी साखर कारखाना पडसाळी, माढा, सोलापूर या 5 साखर कारखान्यांना थक हमीवर कर्ज कारखान्यांना थक हमीवर कर्ज देण्याचे आदेश दिले आणि त्यामुळेच या कर्जमाफीवर शेतकरी नेते रघुनाथ पाटील यांनी टीका केली आहे. याच राज्य सरकारने NCDC मार्फत भारतीय जनता पक्षाच्या साखर कारखानदारांना कर्ज मिळवून दिलं NCDCचं, परंतु त्याची थक हमी राज्य सरकारनेच घेतली आणि हेही कर्ज NCDCचं हे कारखानदार भागवत नाही आहेत. गेले अनेक वर्ष असं चाललेलं की राज्य सरकारच ही कर्ज परतफेड करत आहे. आता पुन्हा जे काही काल निर्णय झाला की बँकेमार्फत राज्य सहकारी बँकेमार्फत जे काही कर्ज दिलं 5 कारखान्यांना आणि मोठं कर्ज दिलं 100 कोटीच्या वर आहे प्रत्येकाचं आणि याची सुद्धा थक हमी राज्य सरकारनेच घेतलेली आहे. त्यामुळे राज्य सरकारचं कर्ज सुद्धा राज्य सहकारी बँकेचं कर्ज सुद्धा राज्य सरकारच फेडणार आहे. आणि यासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाले तुर्तास इथेच थांबण्याची. नमस्कार.
बातमी बळीराजाची. सहप्रायोजक आहेत अक्कुदास दूधकांडी. शुद्ध आयुर्वेदिक चूर्ण सर्व दुभत्या व पाळीव पशुपक्ष्यांकरिता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.